नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॉम्बे हायकोर्टचा स्टेप बाय स्टेप कसा फॉर्म भरायचा आहे ते सांगणार आहे. पण त्याआधी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स हे रेडी करून ठेवायचे आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा, डॉक्युमेंट्स बघण्याआधी जी मागील कोर्ट भरती झाली होती, जी मी सुद्धा दिली होती आणि त्या भरतीमध्ये मी इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो. तर माझा लेखी परीक्षेचा एक्सपिरियन्स, त्याचप्रमाणे शारीरिक क्षमता, ह्या टेस्टचा एक्सपिरियन्स आणि मुलाखतीचा एक्सपिरियन्स, हा सर्व एक्सपिरियन्स मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये शेअर करणार आहे. त्यानंतर तुम्हाला ही एक्झाम कशी क्रॅक करायची आहे त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ घेणार आहे. तर तुमच्यापैकी जे कोणी नवीन विद्यार्थी असतील आणि ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे. आता सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला हा फॉर्म भरण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं जे सर्टिफिकेट काढायची आहेत ते म्हणजे तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र. आणि चारित्र्य प्रमाणपत्राचा जो फॉर्मॅट आहे तो त्यांनी ऑलरेडी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेला आहे. तर ह्या चारित्र्य प्रमाणपत्राची तुम्हाला 2 प्रिंटआउट घ्यायचे आहेत किंवा एक प्रिंटआउट घेऊन दुसऱ्याची झेरॉक्स केली तरी चालेल, कारण तुम्हाला 2 चारित्र्य प्रमाणपत्र बनवायचे आहेत. आता ही चारित्र्य प्रमाणपत्र कोणाकडून बनवून घ्यायची आहेत, तर 2 असे प्रतिष्ठित व्यक्ती जे तुमच्या जवळचे असतील, म्हणजे जवळ राहणारे असतील, कोणीही नातेवाईक किंवा मित्र नसावेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही गावामध्ये राहत असाल तर गावामधील सरपंचाकडनं एक घ्या, त्यानंतर ग्रामसेवकाकडनं घेतलं तरी चालेल किंवा गावच्या पोलीस पाटलांकडनं घेतलं तरी चालेल. त्यानंतर जर तुमच्या इथे कोणी वकील असेल तर त्या वकिलांकडनं घेतलं तरी चालेल. अशा व्यक्तीकडनं घ्या जो एक गव्हर्नमेंटचा व्यक्ती असेल आणि त्याच्याकडे स्वतःचा स्टॅम्प सुद्धा असेल त्याच्या ऑफिसचा. त्यानंतर तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर तुमच्या एरियातील कॉर्पोरेटर किंवा नगरसेवकाकडनं घ्या किंवा जवळची एखादी मान्यताप्राप्त संस्था असेल तिच्याकडनं घ्या किंवा वकिलांकडनं घेतलं तरी चालेल. त्यानंतर काही मुलं विचारतात की आमदाराकडनं घेतलं तरी चालेल का? तर हो, आमदाराचं असलं तरी चालेल, फक्त त्याच्या ऑफिसचा स्टॅम्प हवा आणि त्याचे डिटेल्स हवे. आणि एक गोष्ट महत्त्वाची अशी लक्षात घ्या, अशा व्यक्तीकडनं घ्या त्याच्यावर कुठलाही फौजदारी गुन्हा नसावा. नाहीतर एखाद्या गुंडाकडनं जाल आणि मग त्याच्याकडनं घ्याल की हा एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, तर हे कोर्टाला चालणार नाही. कारण कोर्ट हे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर पोलिसांमार्फत तुमच्या चारित्र्य प्रमाणपत्राची व्हेरिफिकेशन हे करत असते. तर ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या. आता इथे काय काय भरायचं आहे, तर तुमचं नाव टाकायला सांगा इथे त्या व्यक्तीला. नंतर तुमचा घर नंबर, तुमचा ॲड्रेस जो पण असेल तो टाकायला सांगा. त्यानंतर तालुक्याचं नाव टाकायला सांगा, जिल्ह्याचं टाकायला सांगा आणि अंदाजित तुम्हाला हे व्यक्ती किती वर्षापासून ओळखतात ते इथे टाकायला सांगा. ठीक आहे. त्यानंतर दिनांक टाकायला सांगा, जी की दिनांक ॲडव्हर्टाइजमेंट निघाल्यानंतरची डेट तुम्हाला टाकायची आहे. पुढे इथे ठिकाण मेन्शन करा. त्यानंतर त्यांना इथे त्यांचं नाव टाकायचं आहे, व्यवसाय टाकायचा आहे आणि पत्ता टाकायचा आहे आणि त्यांचा फोन नंबर. पुढे इथे त्यांना साईन करायला सांगा आणि इथे त्यांचा शिक्का घ्या ऑफिसचा. क्लिअर आहे. तर अशी तुम्हाला 2 सर्टिफिकेट्स बनवायची आहेत आणि त्याच्या झेरॉक्स सुद्धा घेऊन ठेवायच्या आहेत. आणि त्या व्यक्तींना हे सर्टिफिकेट तुम्हाला का हवं आहे ते सुद्धा सांगून ठेवायचं आहे, कारण नंतर जेव्हा व्हेरिफिकेशन होईल तेव्हा त्यांच्या मार्फत तुमची चौकशी होईल. क्लिअर आहे. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो नवीन फोटो आणि स्वाक्षरी. फोटो आता तुम्ही नवीन काढायचा आहे. आता नवीन का बोलतोय, कारण असं नाही झालं पाहिजे की तुम्ही 2-3 वर्षा आधीचा फोटो जॉईन करत आहात किंवा अपलोड करत आहात आणि तुमच्या आता चेहऱ्यामध्ये काही बदल झाले आहेत, त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे शक्यतो नवीन फोटो काढा आणि त्या फोटोच्या 12 ते 13 प्रिंट ह्या घेऊन ठेवा, कारण पुढच्या सर्व स्टेपसाठी तुम्हाला फोटोची आवश्यकता भासते. तर असं नाही झालं पाहिजे की तुम्ही जो फोटो अपलोड केलाय त्याची तुमच्याकडे कुठलीही फिजिकल कॉपी नाही. त्यामुळे सगळ्यांनी त्याच्या 12 ते 13 फिजिकल कॉपीज घेऊन ठेवायच्या आहेत. आता फोटो काढताना फोटोग्राफरला बॅकग्राऊंड हे व्हाईट करायला सांगा. त्याचप्रमाणे सर्वांनी फॉर्मल ड्रेसवर फोटो काढायचा आहे आणि त्याचप्रमाणे तुमचा चेहरा हा व्यवस्थित त्या फोटोमध्ये दिसला पाहिजे. कुणीही गॉगल लावून फोटो काढायचा नाही आहे. जे लोक चष्मा यूज करतात त्यांनी फोटोग्राफरकडनं व्यवस्थित फोटो काढून घ्या. तुमच्या चष्म्यावर कुठलाही फ्लॅश हा रिफ्लेक्ट नाही झाला पाहिजे जर चष्मा लावून फोटो घेणार असतील तर. अदरवाईज नाही चष्मा लावून घेतला तरी चालेल. क्लिअर आहे. आता ह्या फोटोची साईज किती पाहिजे, तर फोटोची 40 KB पेक्षा जास्त साईज नाही पाहिजे आणि फोटोचा फॉर्मॅट हा JPG किंवा JPG ह्याच फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. आता ही साईज जी आहे ती तुम्हाला तुमच्या फोटोग्राफरकडनं करून घ्यायची आहे. त्याच्याकडे तुम्हाला डिजिटल प्रिंट मागायची आहे, जी तुमची ओरिजिनल फोटोची प्रिंट आहे ती सुद्धा मागायची आहे आणि त्याच्याकडनं हा 40 KB चा फोटो सुद्धा करून मागायचा आहे.
जर ती तुम्ही नसेल मागितली तर ते तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर imageresizer.com ही वेबसाईट टाकायची आहे. ह्या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला इकडे तुमचं जे इमेज आलेलं आहे ते इथे अपलोड करायचं आहे आणि इथे दिलेली विड्थ आणि दिलेली हाईट टाकून, तसेच तुम्हाला किती साईज म्हणजे 40 KB पाहिजे तर 40 KB टाका, 30 KB टाका, 38 KB टाका. तर अशी साईज मेन्शन करून तुम्हाला इमेज हे रिसाईज करायचं आहे आणि पुन्हा डाउनलोड करून घ्यायचं आहे. क्लिअर आहे? त्याचप्रमाणे तुम्हाला स्वाक्षरी सुद्धा 40 KB चीच अपलोड करायची आहे, 40 KB किंवा त्यापेक्षा कमी साईजची. आणि ती अपलोड करताना तुम्हाला एखाद्या व्हाईट पेपरवर ब्लॅक पेनने स्वाक्षरी ही घ्यायची आहे आणि मगच ती स्कॅन करून अपलोड करायची आहे. क्लिअर आहे? आता पुढचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7वीचा रिझल्ट शोधणे किंवा शाळेतून डुप्लिकेट कॉपी काढणे. आता बघा, तुमच्यापैकी खूप सारे विद्यार्थी हे 12वी पास असतील किंवा ग्रॅज्युएशन झालेले असतील आणि इवन तुम्ही 10वी झालेले जरी असाल तरी मोस्ट ऑफ द तुमच्याकडे 7वीचं रिझल्ट हा नसणार आहे. जर तुम्ही सांभाळून ठेवला असेल तर वेल अँड गुड, पण जर नसेल तर तुम्हाला शाळेकडे जाऊन त्याची डुप्लिकेट कॉपी काढून घ्यायची आहे. तर आता हे मी का सांगतोय तुम्हाला, तर बघा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आणि फॉर्ममध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही 10th पास असाल किंवा तुमच्याकडे 7वीचं रिझल्ट नसेल तरी चालेल, तुम्ही 10वीचं जे पण आहे ते डिटेल्स टाका, 12वीचे जे पण आहेत ते डिटेल्स टाका, तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तर ग्रॅज्युएशनचे डिटेल टाका. पण जर तुम्ही ग्रॅज्युएशन 12वी किंवा 10वी जरी पास असाल तरी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही 7वीचा सुद्धा रिझल्ट अटॅच करायचा आहे. कारण का, तर ह्याचा उपयोग होतो. आता माझे जितके पण मित्र होते ज्यांचं सिलेक्शन झालं, त्यांच्या अनुभवाने किंवा त्यांच्याशी बोलणी करून त्यांनी मला हे सांगितलं की 7वीचा जो रिझल्ट आहे तो जोडल्याने थोडाफार फायदा होतो. तर मी सांगेल तुमच्याकडे अजूनही फॉर्म भरण्यासाठी खूप सारा वेळ आहे, त्यामुळे तुमच्या शाळेकडे जाऊन हा रिझल्ट घ्या. त्यानंतर महत्त्वाचं जे आहे ते तुमचा जन्माचा दाखला. आता जन्माच्या दाखल्यासाठी तुम्हाला तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा चालेल किंवा तुमचा जन्म दाखला ओरिजिनल असेल तो पण चालेल किंवा तुमच्या SSC बोर्डाचं सर्टिफिकेट ज्यावर तुमची जन्मतारीख ही मेन्शन हवी. क्लिअर आहे? त्यानंतर तुमचा शैक्षणिक रिझल्ट व सर्टिफिकेट्स, म्हणजे तुम्ही 7वी असाल, 10वी असाल, 12वी असाल किंवा ग्रॅज्युएशन असाल तर ह्या संबंधीचे सगळे तुमचे रिझल्ट हे तुमचे रेडी पाहिजे आहेत. त्याचप्रमाणे त्याची पासिंग सर्टिफिकेट्स हे सुद्धा रेडी पाहिजे आहेत. आता पासिंग सर्टिफिकेट का सांगतोय, कारण मी जेव्हा मागच्या वेळेला भरतीला गेलो होतो तेव्हा खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे पासिंग सर्टिफिकेट्स नव्हते आणि कोर्टाने पासिंग सर्टिफिकेट मागवले होते. ज्यांच्याकडे पासिंग सर्टिफिकेट नव्हते त्यांना पुढे DVला प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे जर तुमच्याकडे पासिंग सर्टिफिकेट नसतील, तुम्ही घेतली नसेल शाळे किंवा कॉलेजकडनं, तर ती तुम्हाला घेऊन ठेवायची आहेत. ठीक आहे, हे 2 रेडी ठेवा. त्यानंतर आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट. आता ह्या भरतीमध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसते, फक्त तुम्हाला एजमध्ये रिझर्वेशन दिलं जाते किंवा फायदा दिला जातो एज रिलॅक्सेशनचा. पण ज्या जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसते. तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरताना तुमची कास्ट ही मेन्शन करायची आहे आणि त्या कास्टचं सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि जे विद्यार्थी OBC मधनं असतील त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सुद्धा असलं पाहिजे. पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते डोमिसिल सर्टिफिकेट. आता डोमिसिल सर्टिफिकेट सुद्धा नसेल तुमच्याकडे तर काढून घ्या, कारण डोमिसिल सर्टिफिकेट सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्याशिवाय तुम्ही DV किंवा पुढे जाऊ शकणार नाहीत. पुढे 10वी व 12वीच्या पासिंगबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. त्यानंतरचं आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे. ठीक आहे, आणि त्या प्रिंटवर एक फोटो चिटकवा जो तुम्ही ऑलरेडी अपलोड केलेला आहे तसाच चिटकवायचा आहे आणि त्यावर साईन करून ठेवायची आहे. तर आता हे मी का सांगतो प्रिंट का घ्यायची आहे तुम्हाला, कारण जेव्हा तुमची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होईल, जेव्हा तुमचा फॉर्म क्लोज होईल त्यानंतर तुम्हाला ही प्रिंट काढता येणार नाही. त्यामुळे आत्ताच प्रिंट काढून ठेवा आणि तुमचा फॉर्म हा ॲप्लिकेशन फॉर्म हा रेडी ठेवा आणि व्यवस्थित जपून ठेवा. पुढचं महत्त्वाचं आहे ते आधार कार्ड अपडेट करणे. आता खूप विद्यार्थ्यांचं काय होते, जेव्हा ते लोक व्हेरिफिकेशनला जातात आधार कार्डवरचं नाव आणि तुम्ही जे अपलोड केलं किंवा तुम्ही जे टाकलेलं नाव असते ॲप्लिकेशनमध्ये त्याच्या स्पेलिंगमध्ये मिसमॅच असतो किंवा त्याच्या बर्थ डेटमध्ये मिसमॅच असतो. तर जर तुमचं नावमध्ये स्पेलिंगमध्ये कुठलीही मिस्टेक्स असेल तर आधार कार्ड आत्ताच अपडेट करून घ्या आणि ते रेडी करून ठेवा. त्यानंतर तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगतो एक्झाम व्हायच्या आधीच की तुमचं जे ॲडमिट कार्ड असेल लेखी परीक्षेचं
जे तुम्हाला जपून ठेवायचं आहे. कुठेही एक्झाम झाल्यानंतर ॲडमिट कार्ड फेकून द्यायचं नाही आहे. आता हे मी परत का तुम्हाला सांगतोय, कारण बघा मागच्या भरतीमध्ये काय झालं होतं, जेव्हा मी एक्झाम दिली होती तर ह्या एक्झामसाठी मी कुठलंही प्रिपरेशन करून गेलो नव्हतो, कारण ही एक्झाम मी फक्त टाइमपास म्हणून दिली होती किंवा एक्सपिरियन्स घेण्यासाठी दिली होती. आणि इवन मला वाटलंही नव्हतं की माझं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येईल, पण माझं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं. आणि जेव्हा त्यांनी डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी बोलवलं तेव्हा त्यांनी ॲडमिट कार्ड सुद्धा मागवलं होतं. ठीक आहे, ह्या ॲडमिट कार्डवर तुम्ही जेव्हा एक्झाम द्याल तेव्हा तिकडच्या पर्यवेक्षकाची, तुमच्या त्या पर्यवेक्षकाची साईन दिलेली आहे त्यांनी का नाही हे एकदा व्हेरीफाय करून घ्या. त्याचप्रमाणे खूप सारे सेंटर हे व्हेरीफायचा स्टॅम्प मारतात, तर तो सुद्धा आहे का तो चेक करून घ्या. कारण खूप सारे विद्यार्थी जे डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी आले होते त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ॲडमिट कार्ड नव्हतं आणि त्यांना मग दुसरा एक फॉर्म भरून त्या लोकांनी घेतला होता आणि ह्यामध्येच मग खूप सारा टाइमपास होत असतो. क्लिअर आहे, त्यामुळे तुमचं ॲडमिट कार्ड हे तुमच्याकडे पाहिजे. त्या पुढचं महिलांच्या बाबतीत आहे, तर जर तुमचं लग्न झालं असेल आणि तुमच्या नावामध्ये काहीही बदल असेल तर तुमच्याकडे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट हवं आणि तुमचं गॅझेट हवं. ठीक आहे, तर हे दोन्ही सुद्धा तुमची रेडी ठेवा. पुढे जर तुम्ही कुठला गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर तुमच्या संस्थेच्या हेडकडनं तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायचं आहे, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर MSCIT सर्टिफिकेट. आता ह्या पोस्टसाठी कुठलीही MSCITची गरज नाही किंवा सर्टिफिकेटची गरज नाही, पण जर ते तुमच्याकडे असेल तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होतो. तर जर तुम्ही MSCIT केली असेल तर स्पेशल स्किलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की तुम्हाला कॉम्प्युटर रिलेटेड नॉलेज आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचं MSCIT नाही आहे पण त्यांनी इंजिनिअरिंग केलेली आहे किंवा डिप्लोमा केलेला आहे किंवा विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीला IT रिलेटेड एखादा विषय असेल तर अशा विद्यार्थ्यांना MSCIT मधनं सूट भेटत असते. तर बघा अशा भरतीसाठी खूप सारे इंजिनियर्स, डिप्लोमा झालेले विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरत असतात आणि त्यांचं मोस्टली MSCIT हे कम्प्लीट नसते. तर अशा विद्यार्थ्यांना MSCIT मधनं सूट असते. तर अशा विद्यार्थ्यांनी जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल तेव्हा हा GR हा कॅरी करायचा आहे. तर तुमच्यापैकी जर कोणी MSCIT केलं नसेल तर हा GR तुम्हाला त्या लोकांना दाखवायचा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणाऱ्यांना, आणि तुमच्या एक्स्ट्रा स्किलमध्ये तिथे ते ॲड करतील की तुमचं MSCIT सुद्धा तुम्ही आहात. क्लिअर आहे. पुढे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पेशल स्किल. आता त्यांनी फॉर्ममध्ये स्पेशल स्किल म्हणून दिलेलं आहे की तुमच्याकडे कुठलं स्पेशल स्किल आहे का, म्हणजे इलेक्ट्रिशियन आहात तुम्ही, प्लंबिंग आहात, बागकाम आहात, कुकिंग आहे, त्याचप्रमाणे स्वच्छता देखभाल, साहित्य नियोजन, तर असं काही स्पेशल स्किल आहे का. तर हे जर स्पेशल स्किल तुम्ही मेन्शन केलात तर तुम्हाला 100% स्पेशल स्किलवर मुलाखतीमध्ये प्रश्न हे विचारले जातील. आता उदाहरणार्थ जर तुम्ही इलेक्ट्रिशियन वर्क असं जर मेन्शन केलात आणि तुम्हाला हे काम जर येत नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल मुलाखतीमध्ये, कारण तुम्हाला ह्यावर प्रश्न हे विचारले जातील. आता मुलाखत कशी असते, त्याचप्रमाणे शारीरिक क्षमता चाचणी कशी असते त्याबद्दल मी पुढे व्हिडिओ बनवेलच, पण हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. जे पण तुम्ही मेन्शन कराल स्पेशल स्किल ते तुम्हाला आलं पाहिजे. क्लिअर आहे. आता पुढचं सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्यावर कुठलाही फौजदारी गुन्हा जर दाखल असेल किंवा तुम्हाला कुठलीही शिक्षा झाली असेल तर हे तुम्ही सगळं ॲप्लिकेशनमध्ये मेन्शन करायचं आहे. कोणीही खोटं बोलायचं नाही आहे फॉर्म ॲप्लिकेशन भरताना किंवा कुठलीही खोट्या प्रकारची माहिती ही पुरवायची नाही आहे, कारण ते कोर्ट आहे ते तुमचं A to Z व्हेरिफिकेशन हे करत असते. क्लिअर आहे. आणि जर तुम्ही खोटं बोललात तर त्या संबंधी तुम्हाला सजा सुद्धा करू शकते. आता ह्या पिऊनच्या कामामध्ये तुम्हाला कुठली कुठली कामं करावी लागतात, तर बघा इथे जर तुम्ही लिहिलं असेल स्वच्छता व देखभाल किंवा फाईल्स, कागदपत्रे, साहित्य विनियोजन, त्यानंतर फोटोकॉपी मशीन तुम्हाला चालवता आली पाहिजे, तर अशा प्रकारची कामं सुद्धा तुम्हाला लावली जातील. त्याचप्रमाणे तुम्हाला जे न्यायाधीश असतील त्यांच्या घरची कामं सुद्धा लावली जातात पिऊनला. ठीक आहे. आता ह्याच्याबद्दल मी पुढे एकदा डिस्कस करेलच, तर हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढे आता आपण बघूया पोस्ट किती आहेत. तर आता हायकोर्ट मुंबईचे 3 खंडपीठ आहेत, एक आहे मुंबईचं, एक नागपूरचं आणि एक औरंगाबादचं. तर हायकोर्ट मुंबईला 570 पोस्ट आहेत, त्यामध्ये 23 हे दिव्यांगासाठी आहेत, म्हणजेच दिव्यांग सोडून जे पण विद्यार्थी असतील त्यांची जी निवड यादी येईल ती 547 पोस्टसाठी येईल आणि 137 लोकांची प्रतीक्षा यादी येईल. ह्याचाच अर्थ जेव्हा तुमची एक्झाम होईल तेव्हा किती जणांना बोलावलं जाईल, तर तुमच्या जेवढ्या जागा आहेत त्याच्या 7 ते 8 पट मुलांना बोलवलं जाईल. कशासाठी? शारीरिक क्षमता चाचणीसाठी.
म्हणजे जवळपास 4,000 ते 4,500 मुलांना हे बोलवलं जाईल. हे आलं मुंबईसाठी. त्याचप्रमाणे नागपूर खंडपीठामध्ये सुद्धा टोटलच्या 110-115 जागा आहेत, ह्याच्या सुद्धा 7 ते 8 पट विद्यार्थ्यांना हे बोलवलं जाईल. म्हणजे किती? तर 700 ते 800 विद्यार्थ्यांना तिथे बोलवलं जाईल. त्याचप्रमाणे औरंगाबाद खंडपीठासाठी सुद्धा ह्याच्या 7 ते 8 पट म्हणजे 7 दुने 14, 1400 ते 1500 विद्यार्थ्यांना हे बोलवलं जाईल. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसारच फॉर्म भरायचा आहे. पुढे तुमचं मिनिमम एज बघून घ्या, ते 18 वर्ष असेल आणि मॅक्झिमम इथे ओपनसाठी 38 वर्ष असेल. आणि जर तुम्ही कुठल्याही कास्टमधून येत असाल तर तुमच्यासाठी 43 हे वय मॅक्झिमम असेल, म्हणजे इथे तुम्हाला रिझर्वेशन लागू असेल. पुढे जर तुम्ही कुठल्याही शासकीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी कुठलीही कमाल वयोमर्यादा ही लागू नाही. आता तुमची लेखी परीक्षा जी असेल ती 30 गुणांची असेल आणि त्यामध्ये काय काय विचारलं जाईल ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगेलच आणि ती परीक्षा कशी पास करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये घेऊन सांगेलच. पुढे शारीरिक क्षमतामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाईल ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगेल आणि मुलाखतीमध्ये सुद्धा काय विचारलं जाते ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगेल. तर ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता ज्या विद्यार्थ्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्यालयामध्ये नोंदणी जर केली असेल तर तुम्हाला त्या नोंदणीची प्रमाणपत्राची प्रत सुद्धा तुम्हाला जोडायची आहे. ठीक आहे, म्हणजे ठेवायची आहे. तर हे सुद्धा लक्षात घ्या. आता स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा ते बघण्याआधी जर तुम्ही ठाणे महानगरपालिका भरतीसाठी अभ्यास करत असाल आणि त्यामध्ये मल्टीपर्पज वर्कर किंवा MPW किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ह्या पोस्टसाठी जर अभ्यास करत असाल तर त्याच्या टेक्निकलच्या नोट्स माझ्याकडे अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे MCQ बँकच्या नोट्स अवेलेबल आहेत आणि 2 क्वेश्चन पेपर सुद्धा अवेलेबल आहेत. तर हे सर्व तुम्हाला 200 रुपीजमध्ये भेटेल. त्यानंतर मराठी व्याकरणची माझी नोट्स येते ती तुम्हाला 99 रुपीजमध्ये भेटेल. त्यानंतर 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स सुद्धा माझ्या येतात ज्या तुम्हाला 151 रुपीजमध्ये भेटतील. प्लस त्यासोबतच मी तुम्हाला 100 प्लस TCS वेगवेगळ्या एक्झामचे क्वेश्चन पेपर देणार आहेत, ते तुमच्या नॉन टेक्सेशनसाठी उपयोगाचे आहेत. प्लस जर तुमची कुठलीही टेक्निकल पोस्ट असेल याच्यामधली त्यासाठी जर माझ्याकडे अवेलेबल क्वेश्चन पेपर असेल तर तो सुद्धा मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देणार आहे. ठीक आहे. पुढे तुम्ही जर ह्या तिन्ही नोट्स एकत्र घेतल्यात तर त्या तुम्हाला 450 ऐवजी 300 मध्ये भेटतील. ठीक आहे. काय काय? 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स, MPWच्या नोट्स आणि मराठी व्याकरण. तर ह्या नोट्स तुम्हाला ऑर्डर कशा करायच्या आहेत तर हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला मला पेमेंट करायचा आहे आणि पेमेंटचा ट्रान्झॅक्शन आयडीचा जो स्क्रीनशॉट आहे तो मला ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. मग मी तुम्हाला PDF रूपामध्ये माझ्याकडे ज्या पण नोट्स आहेत त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून देईल. क्लिअर आहे. आता जे विद्यार्थी बॉम्बे हायकोर्टच्या पिऊन ह्या पदासाठी जर अभ्यास करत असाल तर तुमच्या रिलेटेड सुद्धा माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहे, तर तो सुद्धा मी तुम्हाला करंट अफेअरच्या नोट्स सोबतच फ्री देईल. ठीक आहे. तर हे सांगायचं राहून गेलं होतं. आता बघूया आपण स्टेप बाय स्टेप फॉर्म हा कसा भरायचा आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला ह्या पेजवर यायचं आहे ज्याची लिंक हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्यानंतर तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे. आता इथे आधी पेमेंट करायचं आहे कारण इकडचा जो तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी असेल तो तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये टाकायचा असतो. ठीक आहे. तर इथे तुम्ही आधी क्लिक करा. नंतर तुम्ही SBI कलेक्टच्या होम पेजवर जाल. तिथे तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे जी की आहे BSc पिऊन हमाल फराश. ठीक आहे. तर ही सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही ह्या पेजवर याल तर तुमचं इथे पहिलं नाव टाका, नंतर मधलं नाव टाका म्हणजे वडिलांचं नाव टाका आणि शेवटी तुमचं आडनाव टाका. ठीक आहे. त्यानंतर इथे फोन नंबर, नंतर ईमेल ID, जो की ईमेल ID तुमचा चालू ईमेल ID असेल. असं नाही झालं पाहिजे की मी फोन नंबर कुठला वेगळाच टाकतोय किंवा ईमेल ID कुठला वेगळाच टाकतोय आणि तो 2 ते 3 महिन्यानंतर माझ्या लक्षात नाही. ठीक आहे. असं कोणी करायचं नाही आहे. जे तुमचा चालू नंबर आहे, चालू ईमेल ID आहे तोच तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर बर्थ डेट इथे टाकायची आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस इथे टाकायचा आहे जो पण तुमच्या आधार कार्डवर मेन्शन असेल तो. आता ॲड्रेस टाकताना तुम्हाला कुठलाही कॉमा किंवा डॅश ही वापरायची नाही. सरळ ॲड्रेस स्पेस देऊन टाकायचा आहे आणि ॲड्रेस टाकताना ह्याच लाईनमध्ये नाही तर दोन्ही लाईन तुम्हाला फिल करायच्या आहेत, अदरवाईज फॉर्म पुढे सरकणार नाही. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा नंबर टाकायचा आहे आणि इथे पुन्हा एकदा ईमेल ID टाकायचा आहे. आता ह्याच ईमेल IDवर तुम्हाला तुमच्या ट्रान्झॅक्शनचा रेफरन्स नंबर भेटेल. पुढे हा चेकबॉक्स चेक करून इथे तुम्ही कॅप्चा टाका जो तुम्हाला इथे दिसेल तो आणि मग नेक्स्ट बटनवर क्लिक करा. पुढे जे इथे डिटेल्स दिसतील ते पुन्हा एकदा चेक करा. तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये कुठे मिस्टेक्स वगैरे झाली आहे का ते एकदा चेक करून घ्या आणि मगच नेक्स्ट बटनवर क्लिक करा. त्यानंतर पेमेंटसाठी तुम्हाला इतके ऑप्शन्स दिसतील, पण मी सांगेल ह्या ऑप्शनमधला तुम्हाला UPI हा सिलेक्ट करायचा आहे. बघा बँक चार्जेस सुद्धा 0 आहेत आणि पेमेंट करायला सुद्धा इझी आहे. ठीक आहे. ह्याच्यावर क्लिक करा. मग तुम्हाला इथे QR कोड हे सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला जो QR कोड इथे दिसेल त्यावर तुमच्याकडे जे पण ॲप्लिकेशन असेल, फोनपे, गुगल पे,
त्याच्या मदतीने तुम्हाला पेमेंट हे करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आणि तुमच्या ईमेलवर जो तुम्ही टाकला आहे मागे त्यावर एक ट्रान्झॅक्शन आय डी किंवा ट्रान्झॅक्शनचा रेफरन्स नंबर भेटेल. तो रेफरन्स नंबर तुम्हाला ॲप्लिकेशन भरताना टाकायचा आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि शेवटी तुम्हाला ह्याची रिसिप्ट सुद्धा काढायची आहे. ठीक आहे, ह्याची प्रिंट रिसिप्ट काढायची आहे तुम्ही पेमेंट केलेल्याची. क्लिअर आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मेन पेजवर यायचं आहे आणि रजिस्ट्रेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्ही इथे तुमची पोस्ट सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला ज्या खंडपीठासाठी फॉर्म भरायचा आहे तो सिलेक्ट करा. आता तुम्हाला ह्यामधला एकच खंडपीठ चॉईस करायचं आहे, कारण एकाच खंडपीठासाठी तुम्ही फॉर्म हा भरू शकता, 2 फॉर्म भरू शकत नाहीत. त्यामुळे जे पण खंडपीठ सिलेक्ट करायचं आहे ते व्यवस्थित सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं इथे सॅल्युटेशन सिलेक्ट करा, श्री श्रीमती जे काय असेल ते. नंतर तुमचं 10th रिझल्ट प्रमाणे इथे फर्स्ट नाव तुम्हाला टाकायचं आहे. नंतर तुमच्या वडिलांचं नाव जे असेल ते 10th रिझल्टवर, नंतर शेवटचं नाव म्हणजेच आडनाव. ठीक आहे. नंतर पोस्टल ॲड्रेस टाका. आता हा व्यवस्थित टाकायचा आहे जेणेकरून तुमच्याशी पुढील प्रोसेसमध्ये व्यवस्थितरित्या पत्रव्यवहार होऊ शकेल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, पिनकोड टाका, नॅशनॅलिटी सिलेक्ट करा आणि डोमिसाइलमध्ये इथे तुम्हाला इथे यस करायचं आहे. पुढे इथे ईमेल आय डी टाका. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका. जेंडर कुठला आहे ते सिलेक्ट करा. रिलिजन सिलेक्ट करा. तुमची कास्ट सिलेक्ट करा. आता कास्ट सिलेक्ट करताना तुम्हाला इथे तुमची कास्ट ही व्यवस्थित सिलेक्ट करायची आहे. कोणीही रिझर्वेशन नसल्यामुळे ओपन आहे का दुसरं काय आहे हे सिलेक्ट करायचं नाही. तुमची कास्ट व्यवस्थित सिलेक्ट करा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाका. मग तुमचं एज इथे तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ टाका, जे तुमच्या जन्मदाखल्यावर असेल ते. पुढे तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर डिसेबल पर्सन आहात का, यस और नो ते सिलेक्ट करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 7वी स्टँडर्डचा तुमच्याकडे मार्कशीट आहे का. आता मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ती मार्कशीट काढली असेल शाळेकडनं तर इथे तुम्हाला यस करायचं आहे, अदरवाईज नो करा. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे 7th सिलेक्ट करायचं आहे, जरी तुमच्याकडे मार्कशीट नसेल तरी. त्यानंतर इथे तुमचं 7th ऑपअप येऊन जाईल. नंतर इथे तुमच्या स्कूलचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. मग इयर ऑफ पासिंग टाका. नंतर टोटल मार्क्स टाका, जेवढे पण आहेत आउट ऑफ मार्क्स टाका. मग तुमचं आपोआप इथे क्लास येऊन जाईल. ठीक आहे. आणि तुमचे पर्सेंटेज सुद्धा आपोआप दिसतील. त्यानंतर तुम्ही जर 10वी केलं असेल किंवा 8वी केलं असेल किंवा 9वीची मार्कशीट असेल तर 8वी केलं असेल तर इथे पुन्हा ॲड करून 8वी इथे सिलेक्ट करा आणि पुन्हा सेम. 9वीची मार्कशीट असेल तर इकडे 9वी सिलेक्ट करा, पुन्हा सेम. 10वीची असेल 10th SSC तर इथे SSC येईल. इथे तुम्ही फक्त तुमच्या स्कूलचं नाव टाका किंवा तुमच्या बोर्डचं नाव टाका, महाराष्ट्र बोर्ड. ठीक आहे, उदाहरणार्थ. पुढे तुमचं पासिंग इयर टाका. त्याच्यानंतर टोटल मार्क्स टाका आणि आउट ऑफ मार्क्स टाका. ठीक आहे. तुमची इथे मग क्लास येईल आणि पर्सेंटेज आपोआप दिसतील. त्याचप्रमाणे 12th साठी सुद्धा सेम. 12th सुद्धा तुम्हाला तसंच दिसेल. इथे तुम्हाला HSC दिसेल. नंतर तुम्हाला इथे स्कूल किंवा तुमच्या बोर्डचं नाव टाकायचं आहे. तर मी सांगेल बोर्डचं नाव टाका, महाराष्ट्र बोर्ड. त्याच्यानंतर तुमचं इयर ऑफ पासिंग इथे सिलेक्ट करा, जे पण असेल ते. तुम्हाला मार्क्स किती भेटल्यात ते टाका, आउट ऑफ मार्क्स टाका. मग तिथे तुम्हाला क्लास दिसेल आणि तुमचे पर्सेंटेज टोटल किती आहेत ते आपोआप दिसतील. पुढे ॲड करा. ग्रॅज्युएट केलं असेल तर इथे ग्रॅज्युएट सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही ज्या पण स्ट्रीममधून ग्रॅज्युएट केलं असेल ते सिलेक्ट करा. जर नसेल तर खालती एक अदर म्हणून ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा. पुढे तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव लिहा. नंतर इयर ऑफ पासिंग, टोटल मार्क्स आणि आउट ऑफ मार्क्स. आता इथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला इथे तुमचे एव्हरेज मार्क टाकायचे आहेत, 4 वर्षाचे किंवा 3 वर्षाचे, जी पण डिग्री असेल ती तुमची. पण ज्या विद्यार्थ्यांना ग्रेडिंग सिस्टीम असेल, आता ग्रेडिंग सिस्टीमसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या कॉलेजकडे जायचं आहे आणि कॉलेजकडनं तुम्हाला एक पर्सेंटेज असलेला रिझल्ट घ्यायचा आहे. जो पण असेल तो कॉलेजकडनं घ्या तुम्ही. त्यावर तुमच्या कॉलेजचा सील आणि मुख्याध्यापकाची साईन हवी आणि त्याप्रमाणे मग तुमचे टोटल मार्क्स किती आहेत तुम्हाला आणि आउट ऑफ मार्क्स हे तुम्हाला टाकायचे आहेत. मग तुम्हाला इथे तुमचा क्लास आणि पर्सेंटेज दाखवतील. क्लिअर आहे. आता एक लक्षात घ्या, ही जी पोस्ट आहे ती 7वीच्या बेसिसवर आहे. पण तुमच्यापैकी खूप सारे विद्यार्थी हे ग्रॅज्युएशन केलेले असतील. तर अशा विद्यार्थी काय करतील, जर त्यांचं असं ग्रेडिंग सिस्टीम असेल तर ते कॉलेजकडे जाणार नाहीत, फक्त 10वीच्या बेसिसवर किंवा 10वी आणि 12चे डिटेल्स टाकतील आणि फॉर्म भरतील. तर त्यांनी एक लक्षात घ्या, तुम्हाला कुठलीही खोटी माहिती पुरवायची नाहीये. तुम्ही ग्रॅज्युएट केलं असेल तर तिथे मेन्शन करा. कुठल्याही प्रकारचे अपुरे डिटेल्स हे तुम्हाला प्रोव्हाइड करायचे नाहीत. त्यानंतर तुमच्या लँग्वेज, तुम्हाला किती लँग्वेज येतात, मराठी, हिंदी आणि इंग्लिश, ह्या तिन्ही लँग्वेज रीड, राईट, स्पीक येतात का, तर त्यानुसार तुम्हाला इथे चेकबॉक्स हा तुमचा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जर गव्हर्नमेंटमध्ये काम करत असाल तर इथे यस करा, अदरवाईज नो करा. पुढे तुम्ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला जर नोंदणी केली असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर तुमच्यावर कुठलाही फौजदारी गुन्हा असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्याचं रिझन तुम्हाला द्यायचं असते.
पुढे तुम्ही कुठल्याही क्रिमिनल कोर्ट तर्फे कन्व्हिक्ट आहात का ते यस ऑर नो करा. जे पण असेल ते तुम्हाला ओरिजिनल टाकायचं आहे, कारण ते कोर्ट आहे, त्यांना सगळं तिथे माहिती असते. पुढे तुम्ही गव्हर्नमेंट तर्फे एखादी डिपार्टमेंटल इन्क्वायरीला सामोरं जात आहात का, तर यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही एक्झामने MPSC UPSC स्टेट सर्व्हिस कमिशनने बॅन केलं आहे का, तर यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे तुम्ही जी आता कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्याल तर त्या डेझिग्नेटेड व्यक्तींचं नाव इथे तुम्हाला फिल करायचं आहे, त्यांचं ऑक्युपेशन, त्यांचा नंबर इथे तुम्हाला फिल करायचा आहे आणि त्यांचा ॲड्रेस, त्या ऑफिसचा ॲड्रेस तुम्हाला इथे फिल करायचा आहे. तर हे व्यवस्थित त्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवर बघून तुम्हाला फिल करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जी फी आधी भराल त्या फीचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत. ठीक आहे, तर फी तुम्ही इथूनही डायरेक्ट भरू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट इथे सुद्धा तुमचे डिटेल्स येऊन जातील जर तुम्ही फी भरली असेल तर. त्यानंतर तुम्हाला इथे फोटो आणि इथे सिग्नेचर ही अटॅच करायची आहे, जी की JPG फॉर्मॅटमध्ये असेल आणि 40 KBच्या आत असेल, मी सांगितल्याप्रमाणे मागे. तर हे तुम्ही अपलोड करा आणि मग हा सिक्युरिटी कोड जो असेल तो इथे तुम्हाला फिल करायचा आहे आणि डिक्लेरेशनला इथे आय ॲग्री करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला जो तुमच्या ईमेलवर किंवा मोबाईलवर रजिस्ट्रेशन ID आला आहे तो टाकून ॲप्लिकेशन हे प्रिंट करायचं आहे. जर नसेल रजिस्ट्रेशन ID माहिती तर इथे ईमेल टाका, इथे मोबाईल नंबर टाका आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाका आणि हा सिक्युरिटी कोड टाकून मग तुम्ही तो शो करू शकता तुमचं ॲप्लिकेशन. आणि मग शेवटी तुमचं डिटेल्स टाकून तुमचं ॲप्लिकेशन जे असेल ते प्रिंट करून घ्या. आत्ताच प्रिंट करायचं आहे, कारण जेव्हा शेवटची डेट असेल त्यानंतर ही साईट असेल ती बंद होईल. तर ॲप्लिकेशन फॉर्म हा काढून घ्या आणि त्यावर फोटो लावा जो तुम्ही अपलोड केला आहे तसा सेम, आणि मग त्यावर साईन करून तुम्हाला ते व्यवस्थित जपून ठेवायचं आहे. पुढे तुम्ही एक्झामला जाल तेव्हा तुमचे ॲडमिट कार्ड सुद्धा तुम्हाला जपून ठेवायचं आहे आणि जे पण डॉक्युमेंट्स मी मागे सांगितली ती तुम्हाला ते आत्ताच काढून ठेवायची आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? आता ही एक्झाम कशी क्रॅक करायची त्यासंबंधी मी पुढचा व्हिडिओ टाकेल आणि त्यानंतर खूप सारे मी व्हिडिओसुद्धा तुमच्या पोस्ट रिलेटेड बनवेल. ठीक आहे, तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक विनंती करतो, प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुढे तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय हा देतोच. तर चला, होप करतो हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि V2 अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. थँक्यू.